आणि वसंत गीते या दोन नेत्यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होते। मात्र या दोन्ही नेत्यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही। आपल्यासोबत स्वतः वसंत गीते आहेत। शेवटच्या मिनिटापर्यंत खरं तुम्ही आणि अनिल कदम असे दोन नावं चर्चेत होते, मात्र आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही अशी देखील चर्चा आहे की आदेश होता पण तरी सुद्धा आपण नाही म्हटलात। नाही, मुळामध्ये मातोश्रीवरूनच आम्हाला अंबादास दानवेंनी साहेबांचं परमिशन घेऊन फॉर्म घेऊन ठेवायला लावलं आणि तडजोडीमध्ये कोण कुठल्या पक्षाला आघाडीत मागतंय जागा त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ। अनिल कदम आणि आम्ही दोघांनाही फॉर्म घेऊन ठेवायला लावले होते। त्याच्यानंतर मेर्लेकर आले आमचे संपर्क नेते आणि त्यांची आमची सगळ्यांची बैठक झाली। जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड आम्ही सगळे एकत्र बसलो आणि ठरवलं की संख्या जर बघितली मतदारांची तर ते 90% आहे, आपण 10% पण कुठे दिसत नाही। त्यामुळे हा घोडे बाजाराचा विषय आहे आणि तो चुकीचा संदेश परत या मतदारसंघात जाऊ नये। आणि या मतदारसंघाचा इतिहास आहे, ज्याचा मतदानाचा अधिकार नाही तो सुद्धा निवडून आलेला आहे। ज्याचं एक मत होतं नाशिकमध्ये ते या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आहे। या मतदारसंघामध्ये प्रचंड अनुभव शिवसेनेला आहे। मी स्वतः उमेदवारी केलेली आहे, 5 ते 7 मतांनी मी पडलेलो आहे आणि ज्यांचं मत नव्हतं ते शांताराम तात्यांना आम्ही त्यावेळेस निवडून आणलं होतं। माझ्यासमोर जे निवडून आले होते देवीदास पिंगळे, ते मार्केट कमिटीचे चेअरमन होते आणि त्यांचं एक मत महापालिकेमध्ये होतं तरी ते निवडून आले होते। असं असताना या निवडणुकीचा अनुभव प्रचंड पक्षाला आहे आणि म्हणून पक्षाने ठरवलं की या घोडे बाजारामध्ये आपल्याला पडण्याचं काही काम नाही। पण याच्यामुळे एक निवडणूकच लढायची नाही किंवा उमेदवारच द्यायचा नाही याच्यामुळे सुद्धा एक चुकीचा संदेश दिला गेला असे देखील चर्चा आहे। नाही, संपूर्ण महापालिकेची निवडणूक सुद्धा तुम्ही जर बघितली तर मतदारांची आकडेवारी बघितली तर हे पक्षाला मिळालेली मतं आहे आणि त्यांना जी मिळालेली मतं आहे, त्यांना जे बहुमत मिळाले आहे ते फक्त पैशाच्या जोरावर मिळाले आणि त्या घोडे बाजारामध्ये आम्ही कुठपर्यंत टिकू शकतो हा एक मोठा भाग आहे। त्या गोष्टीचा त्या मंडळींना इतकं ज्ञान झालेले गेले 10 वर्षापासून सत्तेत जायचं, पैसा काढायचा आणि पैशातून निवडणुका लढायचं हा एक त्यांचा व्यवसाय झालेला आहे। त्यामुळं आमच्याकडे तसे तेवढे सक्षम उमेदवार नव्हते किंवा आम्ही अनुभव असलेली माणसं आहोत। मागचेच आता आम्ही विधानसभा लढली दोघांनी पण, अनिल भाऊ असो मी असो, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्हाला जी जाणीव होती आणि नेत्यांनी पण तो निर्णय घेतला की या घोडे बाजारात आपल्याला उतरायचं नाही। बरं, पण मग नगरसेवकांनी आता नेमकं काय करायचं आहे की नगरसेवकांनी आता मतदान करायचं की लोकसभा आम्ही लोकशाहीमध्ये मतदान आम्ही करणार, परंतु चित्र स्पष्ट झाल्यानंतर आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कोणाला पाठिंबा द्यायचा याच्यावर आमचा निर्णय। पण गणेश गीते यांचे बंधू किंवा स्वतः गणेश गीते हे देखील आहेत, त्यांच्यासोबत आता नरेंद्र दराडे सुद्धा समोर आहेत। मग अशा परिस्थितीत भाजप किंवा शिवसेना असाच एक पर्याय दिसतोय? नाही, मुळामध्ये पक्षाचा तर एकच अधिकृत उमेदवार असेल ज्याचा एबी फॉर्म येतो आणि जे कोणी उभे राहत आहेत आता जे 4-5-6 लोक आहेत फॉर्म भरलेले, हिरे असतील, दोन गीते असतील, बोडके असतील, महेश धोनी असतील, मग त्यावेळेस आम्ही ठरवू काट्याने काटा काढायचं कसं हे अनेक दिवसापासून आम्हाला माहिती। म्हणजे उद्धव ठाकरेंनी सांगितल्यानंतर मग पुढचा निर्णय नगरसेवक घेणार? निश्चितपणे पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहू। भाऊ, एक शेवटचा प्रश्न, घोडे बाजार यापूर्वी देखील होत होता, चर्चा अशी आहे की आता संख्याबळ नाही म्हणून तुम्ही घोडे बाजाराचा मुद्दा उपस्थित करताय। यापूर्वी शिवसेनेचं संख्याबळ होतं किंवा सगळे गणित जुळत होते त्यावेळेला सुद्धा घोडे बाजार होत होता? नाही, एवढा फरक नव्हता। मला या निवडणुकीचा अनुभव तुम्हाला अगोदर सांगेल, पण हा जो आत्ताचा फरक आहे हा फार मोठा फरक आहे। 633 मध्ये आमचे 45-46 नगरसेवक आणि तो तिथं उमेदवारी करणं हे कितपत योग्य आहे हे जनतेलाही माहिती। खूप खूप धन्यवाद वसंत गीते, जे खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, मात्र जे गणित समोर दिसत आहेत त्यानुसार उमेदवारी न करणं हेच योग्य आहे